नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या. पहिली बातमी आहे अर्थातच पावसासंदर्भातील. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण मुसळधार पावसाचा इशारा हा दिलेला आहे. कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. तर मुंबईसह परिसराला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मुंबईकरांची त्यामुळे तारांबळ उडाली आहे. आजही मुंबई, ठाणे आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय. प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राम मंदिर दान चोरी विरोधात उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारलाय. शिवसेना युबीटी आज राज्यभरात रामरक्षा आंदोलन करणार आहे. तर दादरच्या हनुमान मंदिरामध्ये ठाकरे महाआरती करणार आहेत. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले, फक्त मेळावे घेऊन होणार नाहीये असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या आमच्या मुलाखत कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत.